नमस्कार, संध्याकाळचे 5 वाजतात. आपण पाहता TV9 मराठी. मी वैभव कुलकर्णी आपलं स्वागत करतो. सुरुवात करतो एका मोठ्या बातमीनं. राज्यभरामध्ये आता नेटवर्कची समस्या निर्माण झालेली आहे. आताची मोठी बातमी आपण बघतोय. वोडाफोन आयडिया त्याला नेटवर्क नाहीये. पुणे, विरार, अकोला या भागातून असंख्य तक्रारी येत आहेत. नेटवर्क नसल्यानं अनेक भागात समस्या निर्माण झालेल्या आहेत. पुण्याच्या कार्यालयात पाणी शिरलेलं आहे असं कळतंय आणि त्यामुळे तिथं नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. पुण्यात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसानं वोडाफोन आयडियाच्या नेटवर्कला मोठा झटका बसलेला आहे. कल्याणी नगर येथील मुख्य कार्यालयात पाणी शिरल्यानं सर्व्हर डाऊन झाल्याचं देखील कळतंय. त्यामुळे लाखो लोकांचे मोबाईल सध्या नॉट रिचेबल झालेले आहेत. तर वसई विरारमध्ये वोडाफोन आणि आयडिया कंपनीच्या नंबरचा नेटवर्कची अडचण सतावते. सकाळपासून मोबाईलला नेटवर्क नसल्यानं ग्राहकांनी आता दुकानांच्या बाहेर तक्रार करायला गर्दी केली आहे. तर अकोल्यात देखील सकाळी 10 वाजल्यापासून VI मोबाईलचं नेटवर्क नाहीये. त्यामुळे वोडाफोन आयडियाचे ग्राहक प्रचंड त्रस्त झाले. नेटवर्क नसल्यानं अनेक भागात समस्यांना तोंड द्यावं लागतंय. अनेकांचे कामकाज जे आहे ते ठप्प झालेलं आहे. पुण्यात तीच अवस्था आहे, विरारमध्ये तीच अवस्था, अकोल्यामधनं देखील याच बातम्या येत आहेत. अनेक ठिकाणी सर्व्हर डाऊन झाले असल्यामुळे नेटवर्कच मिळत नाहीये. नेटवर्क नसल्यानं अनेक समस्यांना आता नागरिकांना तोंड द्यावं लागतंय. अनेक व्यवहार, ऑनलाईन व्यवहार हे खोळंबलेले आहेत. राज्यभरात वोडाफोनची आणि आयडियाची सध्या नेटवर्क नसल्यानं आता त्याचा त्रास ग्राहकांना भोगावा लागतोय. पुणे, विरार, अकोल्यात नेटवर्क मिळत नसल्याच्या असंख्य तक्रारी सध्या येत आहेत. पुण्याच्या कार्यालयात पाणी शिरलेलं असं कळतंय आणि त्यामुळे तिथले सर्व्हर डाऊन झालेले आहेत. वोडाफोन असेल, आयडिया असेल, याचं नेटवर्क सध्या अनेक ठिकाणी मिळत नाहीये. महाराष्ट्रात ठिकठिकाणी आपल्याला माहिती आहे मुसळधार पावसानं अनेक ठिकाणांना झोडपलेलं आहे आणि असं असताना ही परिस्थिती उद्भवलेली आहे. अश्विनी सातव माझी सहकारी पुण्यात आपल्या सोबत आहे. अश्विनी, कालपासून आपण बघतोय मुसळधार पावसानं पुण्याला देखील झोडपलेलं आहे. असं असताना नेटवर्क मात्र गुल झालेलं आहे. आत्ताची नेमकी काय स्थिती अश्विनी? वैभव, काल रात्री 12 नंतर वोडाफोन आणि आयडियाचं जे नेटवर्क आहे ते गेलेलं आहे. कल्याणी नगरला यांचं जे मुख्य ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये पाणी घुसल्याचं सांगितलं जाते. आता मी इथं हिराबाग त्याच्या बाहेर आहे. खूप मोठी गर्दी इथं काही मिनिटांपूर्वी होती. पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे. लोक प्रचंड संतप्त झालीत कारण की कालपासून पुण्याला पावसानं झोडपलेलं आहे. पावसामुळे अनेक लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलंय. पण अशा वेळेस मदतीसाठी जर कोणाला फोन करायचा असेल तर तो फोन लागत नव्हता. त्याचबरोबर अनेक मुलांच्या ऑनलाईन शाळा ज्या आहेत त्या सुरू आहेत, काहींच्या परीक्षा सुरू होत्या. मोबाईल बंद पडल्यानं त्याच्यामध्ये व्यत्यय आला. काहींचे बँकिंगचे व्यवहार होते, ऑफिसची कामं होती, ती सगळी ठप्प झाली आणि हा सगळा रोष जो आहे तो इथं येऊन लोकांनी व्यक्त केलेला आहे. संध्याकाळी 6 नंतर नेटवर्क पूर्ववत होण्याची शक्यता VI कडनं सांगितलेली आहे. नेमका प्रॉब्लेम काय झाला? जी अश्विनी, तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. पुन्हा तुमच्याकडे येऊन तुमच्याकडनं अपडेट्स घेणार आहोत.